गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आहे 14 मार्च आणि आज आपण डेली ब्लॉग्स बनवणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहेच, येणाऱ्या 10 मेला लग्न आहे माझं. तर त्या हिशोबानं आपण एका महिन्यामध्ये काय काय आपण काय काय तयारी असेल, जे काही असेल, मी डेली या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर रात्री मी चियाचे सीड्स टाकले होते. तर सकाळी उठल्या पहिले ते पिऊन घेतो. घर सध्या खाली खाली वाटत आहे, कारण आई घरात नाही आहे. आई 8 तारखेपासून आई अयोध्या काशीला गेलेली होती आणि काल ती उज्जैनला होती आणि आज ओंकारेश्वरून ती आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत परत येईल. आई नसली की घर खाली खाली वाटते. मनी प्लांटला असं स्लॅबपर्यंत पोचण्यासाठी एक बाशेचं स्ट्रक्चर बनवलं आणि त्यावर एक छोटंसं वेलकमचं एक साईन लावणार आहे. मस्त वाटते. तर 9 वाजले. आता बाबा येतील नाश्ता करायसाठी. तर आज नाश्त्याला काहीतरी वेगळं करावं, कारण 2 दिवसातून मॅगीच खाऊ राहिलो. काल आलूगुंडे खाल्ले होते, परवा मॅगी खाल्ली होती, त्याच्यात मॅगीच खाल्ली होती. तर आज शेवड्या करायचा विचार आहे, गोड शेवड्या. तर पहिले शेवड्या शोधूया कुठं आहेत. तर शेवड्या डब्यामध्ये शेवड्या कुठं पहिले शोधा लागतील, मग टाका लागतील. चला बघूया. सापडला, पोहे सापडले. तर आता गोड पोहेच करायचे. त्यानंतर नाश्त्यासाठी आज आहे खरबूज आणि अंगूर हे कापून घेतो. नंतर पोहे भिजून पोहे करतो. टाळान. सगळ्या नाश्त्यात आता पोहे भिजून झाले, हे झालं. आता राहिलं झाडझूड आणि फडकी पिशाची. तर ते पटकन आटपून घेऊ, नंतर मग आंघोळ करू. कालपासून या झाडावर अळी बोर आली, पण अळी सापडली. किती मोठी आहे, किती फास्ट खवडली पानं पाहिजे. तोडा लागते, बाहेर फेका लागते. हे भेटली मला अळी. मोठा छोटासा जीव आहे, पण पुरे पानं खाऊन टाकते. चला आता आपण मारूया पोछा. तर हे आता फायनली नाश्ता करून घेऊ. हे पोहे, खरबूज आणि अंगूर. तर आता नळा आले आहेत, आता पाणी भरू. पुढे झाड हिरवगार करायचं उन्हाळ्यात. हे मी बनवलेलं. यो यो डिस्के 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 हे पण हिरवगार करतो मस्त. बम बंद टाकायचा, बम बंद टाकायचा. बम मच्छर होतात मग, अलगच काम आहे. चला बस झाला, बाकी नंतर टाकू. आई घरी येणार आहे, तर मला देवपूजा करावं लागेल. देव चकचक दिसल्यावर राहिले. आज देव नांदतो, देवपूजा करतो. श्री स्वामी. हर महादेव. राजाधिराज योगीराज चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ भगवान की जय. जय नंद भगवान की जय. जय महाराज की जय. ओम धर्म कविजामी सुगंध पुष्टोदर वारो कंद्रनाथ मोक्षमात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी समर्थ भगवान की जय. रजनीचे मन मुकुट सुधारी पर नर पर भी मन ते सोचोताय का प्रचार बुद्धि हिंदन बल विद्या पुरोहितम प्रिय. ओम नमः शिवाय. स्वामी समर्थ.
चला तर आता मग सगळेच कामं जवळपास झाली आहेत. आता फक्त करायचे आहेत स्वयंपाकाची तयारी. आता वाजले 12:30 आणि आता आरामशीर 1 तास लागणार स्वयंपाकासाठी. आधी पोळ्या करायच्या आहेत, नंतर फणसाची भाजी करायची आहे. फणस आज पहिल्यांदा करणार आहे. पहिले यूट्यूबवर बघणार आहे कसं करायचं ते. नंतर करूया फणस. उकळू घालायचं आहे. आता भाजी करायची आहे, नंतर पोळ्या. जेवण झालं. बाबाचा आराम सुरू आहे. थोडंसं काय आहे तो ऑनलाईन काम करत होता, नंतर थोडंसं अंग ठेवा. तर जेवण चांगलं झालं. भाजी मस्त आली. काही असतो, भाजी मस्त आली. पोळ्या चांगल्या आल्या. सर आता भेटू इव्हिनिंगला.